हिवाळा सुरू झाला की सगळ्यात जास्त ओढ लागते ती गरमागरम काहीतरी पिण्याची. त्यातही हलकं, ताजं आणि पटकन बनणार असेल तर विचारायलाच नको. तर आज मी अशीच एक झटपट होणारी रेसिपी घेऊन आले आहे, टोमॅटो बेसिल सूप. चला तर मग सुरुवात करूया. कढईत मी आता इथं 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घेतलं आहे. त्यात मी मीडियम साईजचा एक कांदा घेतला आहे आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे. कांदा आणि लसूण 1 ते 2 मिनिटं आपण आता याला परतून घेऊ. कांदा थोडा मऊ झाला की आता यात मी 5 मोठे टोमॅटो घेतले आहेत. अगदी लाल छान बघून टोमॅटो घ्यायचे आणि 10 ते 12 बेसिलचे पानं, चवीपुरतं मीठ, 1 चमचा ऑरिगॅनो, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स हे सर्व टाकून आता हे आपण छान मिक्स करत परतून घेऊ. 2 ते 3 मिनिटं आपण हा टोमॅटो आणि हे सगळे मसाले परतून घेऊ. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि माझी तर फेवरेट रेसिपी आहे. आता याच्यावर झाकण ठेवून आपण याला 2 ते 3 मिनिटं टोमॅटो चांगला परतून घेऊ. हे सर्व चांगलं परतून झाल्यानंतर 3 ग्लास पाणी टाकत आहे. पाणी टाकल्यानंतर आता याला आपण परत झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटं उकळू देऊ. हे सर्व आता छान शिजलं आहे. आता याला आपण एका बाउलमध्ये गार करण्यासाठी काढून घेऊ. हे सर्व पूर्णपणे आता गार झालं आहे. आता याला आपण मिक्सरमधनं फिरून घेऊ. बघा किती सुंदर कलर आला आहे सूपचा. आता ही पेस्ट आपण कढईमध्ये काढून घेऊ. याला आता आपण एक उकळ घेऊ आणि आपलं हे गरमागरम सूप पिण्यासाठी तयार. आता याला आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. हा एक आणि झटपट होणारी रेसिपी आणि हिवाळ्यासाठी एकदम परफेक्ट. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता यावर थोडं ऑलिव्ह ऑइल, बेसिलचे पानं आणि थोडं ब्लॅक पेपर टाकून याला गार्निश करू. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा. थँक्यू.